काय करायचंय आता? आता कोल्ड कॉफी. ये! तर गाईस कोल्ड कॉफी करण्यासाठी आम्ही दूध घ्यायला गेलो, कारण की दूध नव्हतं घरात. तर आम्ही दूध मावशीकडे घ्यायला गेलेलो. तर असं दूध घेतलं आणि दूध घेता घेता आम्ही बघितलं तर झाडाला पेरू पण पिकले होते मस्तपैकी. मग ते पेरू पण काढून घेतले आणि बाजूलाच लिंबाचं झाड होतं, तर लिंब पण बघितले, तर लिंब पण घेऊन आलो. काय करणार होते? आणि ही सुरुवात केली आमची कोल्ड कॉफी बनवायची. तर बघू शकता आमची नुसती मस्तीच चालू होती. एक धडाचं काम आमच्याच्याने होत नाही. रेसिपी बघितली आम्ही युट्यूबवरती, तसं आम्ही ट्राय करणार आहोत. बघू होते का पॉसिबिलिटी. काय करणार आहे? खचरा खचरा कापणार आहे. एकाने झालं नाही म्हणून दुसऱ्या जणांनी करायला घेतलं. स्ट्रॉंग आहे का वगैरे जरा नाही हे अथर्वने टेस्ट करायला सांगितली होती, म्हणून मग ताई मारते अथर्वला. तर आमची एक लहान बहीण आहे, ती साईड बाय साईड आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू येत होती. बघू शकता मज्जा चालली होती बनवायला. हे आमचं फेल झालेलं आहे, जो काही प्रॅक्टिस करत होतो ते. आता हे आम्ही याच्यात टाकून ग्राइंड करणार आहोत. 1 2 3 गो. आम्ही विसरलो होतो, काय विसरलो होतो, साखर. म्हणून ती काय होत नव्हती, म्हणून साखर टाकतोय आता आपण. आमची ती पण फेल झाली मेथड. आता ह्याच्याने बघतोय होतंय का. आपण बघू शकता काय पसारा करून ठेवला आम्ही. ज्या मोरडा खाणार आहोत आम्ही घरी. मज्जाच. फायनली ही रेडी होतीये द प्रो शेफ मिस मनाली धनावडे. जवळजवळ 1 तासानंतर आमची प्रोसेस सक्सेसफुल झालेलीच होती. तर आम्ही हे ॲस्थेटिक पद्धतीने ॲसेंबल करायचा प्रयत्न करत होतो आणि तसं झालं पण. तर आमच्याकडे कोको पावडर वगैरे काय नव्हतं, म्हणून आम्ही डेअरी मिल्कचाच वापर केला. बोल कशी झाली आता? मस्त. खरं छान. हो.